प्रिंटिंग अँड प्रोग्रामिंग मी फ्रंट एंड थोडंफार बनवलेलं आहे. एक ॲप टाईप बनवलेलं आहे, वेबसाईट टाईप अँड ॲप टाईप. ओके, मी तुम्हाला दाखवतो कसं आहे, तुम्ही सांगा आणि मग आपण पुढे सांगू काय करायचं काय नाही. ओके, कॅमेरा बंद करा. ओके, एक सिम्पलचं बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप सारी टेक्नॉलॉजी यूज केलेलं आहे. टेलविंग CSS आहे, बाकी सगळं स्टायलिंगसाठी रिॲक्ट आहे, नेटिव्ह आहे अँड हे यूट्यूबचा क्लोन आहे. बॅक एंड आहे बनवलेलं मी, फक्त थोडेफार कनेक्शन्स करायचे बाकी आहे. ओके, अँड हे फ्रंट एंड आहे. फ्रंट एंड पण झालेलं आहे, फक्त थोडासा लॅगिंगचा इश्यू येतोय. म्हणजे जेव्हा आपण रन करतोय ना तेव्हा जे रिलोड होतंय ना ते थोडं स्लो होतंय. आणि मी एक AI बनवलेलं आहे जे तुम्हाला मतलब जे प्रोग्रामिंगसाठी आहे ना ते यूज करू शकतात. मी फोल्डर स्ट्रक्चर घ्यायचा प्रयत्न केला, बट जे नोड वर्जन आहे ना ह्याच्यामध्ये पण हे एक लँग्वेज टाईपसाठी असतं, ते खूप मोठं आहे, तेच येतं जास्ती वेळा. त्याच्यामुळे पूर्ण प्रोजेक्ट हे नाही होते, आय मीन फोल्डर स्ट्रक्चर भेटत नाही आहे. ओके, मी फक्त प्रोजेक्ट तुम्हाला आता स्टार्ट करून दाखवतो. npm run dev all and ओके, आपला प्रोजेक्ट 3800.45 KB झालेला आहे. अँड कुठे गेलं लाईक बॅकएंड बघा तुम्ही, स्टार्ट आहे बॅकएंड स्टार्ट झालेलं आहे. अँड हे आपलं ओके, हे सिम्पलचं लॉगिंग पेज बनवलेलं आहे. म्हणजे हे कम्प्लीट नाही आहे. म्हणजे स्टुडंटचं जे लॉगिंग येणार असं डायरेक्टली होतंय ना तसं नाही होणार आहे. तिथे त्यांना एक फॉर्म येणार आहे, त्यांचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, कोणता सब्जेक्ट चूज म्हणजे शिकायचं आहे. लाईक तर त्यांनी स्ट्रीम घेतली असणार इंजिनिअरिंग, आय मीन इंजिनिअरिंग करत असणार. इंजिनिअरिंगमध्ये काय करताय, मेकॅनिकल, तर ते मेकॅनिकल सिलेक्ट करतील अँड लॉगिंग होऊन जाणार ऑटोमॅटिकली ना. आता हे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याचं. इथे नोट्स आहे, म्हणजे मटेरियल सगळे आहे. हे नोट्स आहे, पेपर्स आहे अँड इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. ओके, अँड समजा कोणाला चेंज करायचे आहे तो इथे येऊन चेंज करू शकतो. ओके, अँड सर इथे क्वेरीज आहे, डाउनलोड करू शकतात. याच्यामध्ये मी एक असं लावणार आहे की तो डाउनलोड करू शकतो फक्त त्याच्या वेबसाईटमध्ये. जो वेबसाईटचा जो असणार आहे ना, लाईक तुम्हाला माहिती असणार व्हॉट्सअप तुम्ही यूज करता, तुमचा जो पण मेसेज अँड डेटा तो स्टोअर होतो लोकल डिव्हाइसवर, तो तुम्ही म्हणजे लोकली स्टोअर होतो. तसं हे लोकली स्टोअर होणार आहे. जितके पण नोट्स आहेत ते लाईक म्हणजे वेबसाईटमध्ये तुम्ही ॲक्सेस करू शकतात की तुमच्या फोल्डरमध्ये येतं आहे, गॅलरीमध्ये येतं आहे. तसं नाही आहे, हे सगळं येणार आहे फक्त तुमच्या लॅपटॉप म्हणजे वेबसाईटवर स्टोअर होणार आहे. वेबसाईट यूज करणार आहे तुमचं लोकल स्टोरेज. ओके, आणि क्लाउड स्टोरेज. आणि हे मी थोडंफार बनवलेलं आहे. यूट्यूब आहे आणि हे आहे एक AI एजंट की जे हे बनवतं. हे यूट्यूब प्लेट्यूब नावाने बनवलेलं आहे. याच्यामध्ये खूप चेंजेस करायचे मला. ओके, हे वर्किंग आहे, फक्त जे मेन असतं ते तर स्ट्रक्चर राहणारच आहे. हे इथे तर राहणारच आहे. फक्त शॉर्ट्स येणार आहे. अकाउंट कोणी अपलोड नाही केले त्याच्यामुळे. ओके, अँड हे आहे एक AI. याच्यामध्ये तुम्ही सबस्क्रिप्शन मॉडेल आहे. ज्यांना फ्री करायचं आहे, लाईक जे स्टार्टिंग असणार 100 टोकन्स भेटणार. ते 100 टोकनवर ते एक बेसिकली वेबसाईट बनवू शकतात, प्रो घेऊ शकतात. त्याच्यामुळे एक फुल स्टॅक वेबसाईट बनवू शकतात. हे जे ना हे मी थोडं टेक्नॉलॉजी कमी यूज केलेली आहे याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जे बेसिक असतात ना, लाईक HTML, CSS, जावा अँड पायथन अँड C++ असताना ते होणार आहे, लाईक बेसिकली होणार आहे. अँड याच्यामध्ये तुम्ही ते एकतर राईट करू शकतात काही पण, आणि ते आहे बोलून पण करू शकतात. ओके, आणि जनरेटवर दाबलं ना ऑटोमॅटिकली वेबसाईट जनरेट व्हायला स्टार्ट होऊन जाते. हे जे ना हे AI
हे यूज करतोय बॅकएंड आय मीन एपीआय की लाईक सर्व्हरवर गेलो अँड एपीआय की मी दाखवतोय तुम्हाला. तर प्लीज सांगा कोणाला एपीआय की. ही एपीआय की आहे. ओके, ही एपीआयचं मी डिलीट करेल. अँड ही असं असतं एपीआय कीने ते सर्व्हर घेतंय आणि ती क्लाउडवर जाते आणि ती बनवते आणि रिस्पॉन्स मला येतोय. अँड हे याच्यासाठी आणि आपलं बॅकएंड लर्न होतंय. हा सर, बॅकएंड मध्ये मी एक डेटाचं आय थिंक डिलीट झालं माझ्याकडनं, डेटाचा फोल्डर बनवलेला आहे. जितक्या वेळा कोणी पण बनवणार ना, तर जे मशीन यूज होते लाईक एपीआय की यूज होते आणि ती लर्न होते एपीआय की आणि ती आपली डेटा फोल्डर मध्ये तयार होते. आणि त्या डेटा फोल्डरला मी परत रिट्रेन करणार आहे, एक स्वतःची एपीआय की बनवणार आणि जी परत मी याला कनेक्ट करणार. लाईक म्हणजे स्वतःची एपीआय की राहणार, मला फक्त आपण त्या एपीआय कीला ट्रेन केलेलं असणार. ओके, असं एक सिम्पलचं बनवलेलं आहे मी. याच्यात व्हॉट्सअप मतलब व्हॉट्सअप स्वतःचं बनवून आपण कनेक्ट करू शकतो. त्या व्हॉट्सअपमध्ये सगळे जे असणार आहे बॅक एंड अँड फ्रंट एंड ते आपल्याकडे असणार आहे. बॅक एंड आपण इन्क्रिप्ट करू शकतो. लाईक जो मॅसेज आहे तो लोकली स्टोर होणार अँड जो मॅसेज आहे तो इन्क्रिप्टेड राहणार. लाईक समजा कोणाला कॉपी बिपी करायचं असणार पेपरामध्ये तर आपल्या वेबसाईटवर येऊ शकतो, त्याच्यात जाऊ शकतो, त्या ॲप इन्स्टॉल करू शकतो अँड त्या जो मॅसेज आहे तो इन्क्रिप्टेड राहणार आहे. समजा काही फर्दर क्वेरी झाली, कोणी पकडला याला किंवा काही मेसेज असणार डिलीट केला पण तो डिलीट परमनंटली होऊन जाणार, आपल्या फक्त सर्व्हरमध्ये पण नाही राहणार, तो इन्क्रिप्टेड राहणार राहिला तरी. ओके, ते मी असं थोडं केलेलं आहे. आणि जो हे जे आहे यूट्यूब अँड ए आय याचं बॅकएंड रेडी आहे, फक्त या ॲपचं बाकी आहे. ओके, लाईक अगर मी गेलो इथे आणि सर काही तुम्ही सांगताय फक्त कोर्स घ्यायचा काही काहींना, समजा काही काहींना सब्जेक्ट घ्यायचा असणार लाईक मॅथच घ्यायचं आहे, मॅथ पण घेऊ शकतो. हे प्रो आहे म्हणजे सगळं फ्री होऊन जाणार आहे त्याला. अँड हे जे आहे ना काही काही वेळेस आता $9 ठेवलेलं आहे. ओके, तो स्ट्राईप पेमेंट मेथड आहे. ओके, ऑर्डर डायरेक्टली होऊन जाणार. आणि समजा त्याला कार्ड करायचं आहे, आता कार्डमध्ये 1 2 3 4 5 6 ओके अँड ओके अँड हे एक डेमोसाठी आहे, ऑटोमॅटिकली क्रेडिट होऊन गेलं अँड आपण जाऊ ॲडमिन. ओके, हे टीचरचा डॅशबोर्ड आहे. टीचर डॅशमध्ये कॉन्टेंट पीडीएफ्स आहे, जे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे ते टाकू शकतो आपण. आणि हे लाईव्ह सेशन आहे, लाईव्ह सेशन तुम्ही घेऊ शकतात. आणि क्युरीज सेक्शन आहे, म्हणजे कोणता पण स्टुडंट टाकू शकतो. अँड याच्यात एक आहे की जर याच्यामध्ये कोणाचा नंबर नाही दिसणार, लाईक त्याचं नाव दिसेल आणि त्याची एक इथे एक इन्क्रिप्टेड एक कोड असेल. लाईक आपल्या फोनमध्ये कसं असतं सर, आपण नंबर असतो रँडमली आणि तो कॉल करू शकतो, बट त्याची एक आय डी असते त्या नंबरच्या नुसार. तशी मी एक आय डीचा कॉन्सेप्ट लॉन्च करतोय, आय डीचा कॉन्सेप्ट लॉन्च करतोय ज्याच्यामध्ये आय डी असणार आहे. अँड ती आय डी इथे दिसणार आणि ती आय डीवर समजा तुम्हाला इथे सर्च असणार, ह्या मुलाला हे टाकायचं आहे, तुम्ही सर्च करून ते आय डी सर्च करू शकतात आणि त्याला पर्सनली पण मेसेज करू शकतात. आणि आपलं तर व्हॉट्सअप अँड इंस्टाग्राम. ओके सर, हे असं आहे आणि मंथली. बट याच्यात थोडं प्रॉब्लेम आहे की आपण प्राइस एक फिक्स राहणार आहे. लाईक जी वेबसाईटची कॉस्ट आहे आता मी बनवलेली आहे, बाकी सगळे हे सगळे ॲप्स राहणार आहे, त्यांना पण युजर्स लागणार आहे. तर आहे ना मी सांगणार, मी ते लॉन्च करू शकतो, आय मीन प्रयत्न करू शकतो. आणि ना जे एक एक कोर्सची प्राइस राहणार आहे ना ती एक सेट राहणार आहे, याच्या पुढे तुम्ही करू शकतात. आणि जी सेट असणार आहे मतलब लाईक द प्लॅटफॉर्म फी आहे समजा सर,
10,000 युजर येत आहे ना, तर ते युजर्सचा चार्ज आम्हाला सर्व्हरला, जो युजर येत आहे त्याचा लोड, व्हिडिओ व्हिडिओ लेक्चर तुम्हाला इथे दिसणार आहे सध्या, व्हिडिओ लेक्चर अँड लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी ते जे असतं ना व्हिडिओ स्टोरेज, ती घ्यावी लागणार आहे आम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी आणि व्हिडिओसाठी. त्याचा सर्व्हर चार्ज, डेटा चार्ज अँड मॅनेजमेंट चार्ज असतो ना, तो सध्याला आम्हाला आता म्हणजे लागेल करायला. तर आम्ही एक कॉन्सेप्ट लॉन्च केलेला आहे की जो एक टीचरसाठी मंथली राहणार आहे. लाईक समजा सरना विकायची आहे 2,000ला, बट लोक सांगताय की सर माझ्याकडे पैसे नाही, तुम्ही या प्राइसला विका. सर जर 1 रुपयाला करणार तर लॉस आमचा होणार आहे. का बरं, आम्हाला पैसे तर भरावे लागणार आहे ना सर्व्हरला, डेटाला. ते थोडी ना सांगतील की ठीक आहे चालेल यावेळेस सोडतोय असं, म्हणजे फ्री तर ते आम्हाला देणार नाही ना. तर त्याच्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे मॅक्झिमम एक लिमिट राहणार आहे की 500 रुपीजच्या वरती तुम्हाला कोर्स विकावा लागणार, 500च्या खाली तुम्ही विकू शकत नाही. हे असं आहे सर. अँड याच्यामध्ये मल्टिपल टीचर येऊ शकतात. सिक्युरिटी फीचर असा आहे की याच्यामध्ये कोणी ना स्क्रीन रेकॉर्डिंग किंवा कोणता पण पीडीएफ सेंड नाही करू शकत, त्याला आपण ब्लॉक लावून देऊ. अँड एक काम करू शकतो, जे पण पीडीएफ तुम्ही टाकणार आहे, नोट्स टाकणार आहे, तो फक्त आपल्या ऍपवर आणि याच्यावर येऊन बघू शकतो. त्याला एक कोड लागणार किंवा फिंगरप्रिंट, असं काही डिजिटल असतात. लेटेस्ट लेटेन्सीवाला फोन आहे अँड्रॉइडसाठी, त्याच्यात सगळ्यांमध्ये फिंगरप्रिंट असतो. तर आपण फिंगरप्रिंट लावून पण लाईक ते फिंगरप्रिंट लावून करू शकतात. अँड नाहीतर त्यांना जे आपण तुम्ही येणार, जर तुम्ही बाय केलेलं आहे प्रोजेक्ट, तर आल्यानंतर त्यांना एक OTP विचारला जाणार, तो मेसेजवर घडी घडी येणार. लाईक जितक्या वेळा तुम्ही लॉग इन करणार, आय मीन येणार परत परत वेबसाईटवर, ॲपवर, त्यांना तो विचारला जाणार. आता याच्यामध्ये अजून एक AI हे ना HTML अँड CSS अँड पायथनमध्ये थोडीफार प्रोग्रामिंग करू शकते. पायथनमध्ये कम्प्लीट नाही, मी पायथन काढून टाकलेलं आहे, पण HTML आणि CSS आणि जावामध्ये हे करू शकतो आता. तर आहे ना, मी एक अजून प्रोजेक्ट आहे जो रिॲक्ट JS नेटिव्ह अँड टेलविन CSS म्हणजे एकदम प्रोफेशनली तो करू शकतो. तो मी ओपन करतो. त्याचा तर मी वेबसाईटच आय थिंक वेबसाईट सारखं बनवलेलं आहे, ॲप सारखं, वेबसाईट सारखं. ओके, आपण याला स्टार्ट करू. ओके, अँड याला आपण ओपन करू. याला पण API की लर्निंग करते. इथे API की आहे. आता API की अजून मी टाकलेली नाही, यासाठी सगळी कनेक्ट करावी लागणार आहे. ओपन API की अँड ओपन याच्यामध्ये स्टील API की याच्यात असं फंक्शनॅलिटी बनवलेली आहे की मी जर ट्रेन करायला गेला ना तर खूप वेळ लागेल. एक एक ट्रेन करायला लागणार मला प्रत्येक सिस्टीम. त्याच्या API की कॉल करणार मेन याला, त्याच्यामधनं ती बनवणार आणि बनवताना आपला AI लर्न करणार स्वतःहून आणि तो लर्न करून डेटामध्ये सेव्ह करणार. आणि जेव्हा आपल्याला परत रिट्राय करायचं असणार, त्या टाईपची वेबसाईट, तो API ला न कॉल करता त्याचा जो लर्न केलेला आहे डेटामधनं तो तसं हे करणार आपली वेबसाईट. आता सर हे बघा, हे याच्यामध्ये ना मी एक मस्त गेम टाईप बनवलेला आहे वेबसाईटवर, ज्याच्याने काही खेळणं जर करायचं नसणार तर येऊन करू शकतात. आणि याचा समजा कोणाला व्हिडिओ बिल, नेटफ्लिक्स, काही पण करू शकतो आपण याच्यामध्ये. लाईक API की जॉईन केली तर आपण खूप काही करू शकतो. अँड ॲनिमेशन्स दिलेले आहे की लाईक स्पेस बार मधनं तुम्ही गेम टाईप खेळू शकता. हे मी ॲक्च्युली गुगलचा एक हे होतं क्रॅश कोर्स, तो मी त्याच्यात पार्टिसिपेट केला होता. त्याच्यामध्ये आम्हाला असे वेबसाईट्स अँड असे कॉन्सेप्ट शिकवले होते की वेबसाईट ॲप्सला कूल कसं बनवायचं, डिझायनिंग कशी करायची की जे भले वेबसाईट
तुमच्या येणार कशासाठी, ऍप्स बनवायला याला त्याला, नाहीतर असं काहीतरी बघायला. तुम्ही आता हे बघू शकता, हे लाईक मिसाईल्स आहे अँड एक शिप्स आहे, अँड अँड जेव्हा तुम्ही WDRS स्थापणार किंवा एरोस कीज करणार, ती ऍक्च्युअल मध्ये मूव्ह होणार. ओके, लाईक रॉकेटची बूस्टर कसं असतं ते निघतं, अँड क्रॅश झाल्यावर एक व्हायब्रेशन कम्प्युटरला अँड साऊंड येतो. असं मी थोडंफार बनवलेलं आहे. ओके, सर मला सांगा प्रोजेक्ट कसा बनवलेला आहे, आणि मग त्याच्यानंतर मी विचारतो झाला की हा प्रोजेक्ट ऍप मध्ये अँड याचं बॅकएंड कसं बनणार, आणि आपल्याला जे जे AI आहे आणि बाकी YouTube आहे, प्लेट्यूब आहे, त्याला कनेक्ट करायचं का नाही, या त्याला आपल्याला बाहेरून डिप्लॉय करावं लागणार, की आता सध्या लाईक मी 1 सेकंड. हा माझा एक फ्रेंड आहे उमेश नावाचा, तर टाकलेलं आहे ते. हे लॅपटॉपवर चालतंय, पण जेव्हा मी मोबाईलवर कन्वर्ट करतोय, मतलब ओपन करायचे प्रयत्न करतोय ना, मतलब एक्झाम प्रो चालतंय, बट जे हे ऍप्स आहे ना, AI आणि प्लेट्यूब, ते वर्क नाही करत आहे. तर मला ते विचारावं लागणार की त्या दोघांना जे दोघे ऍप आहे त्यांना वेगवेगळं डिप्लॉय करून, त्यांची API कनेक्ट करून, सर्व्हर API कनेक्ट करून करावं लागणार आहे की चालतं. मला खूप सारे क्वेश्चन्स आहे, माहित नाही आहे, ते आपण चेक करू. आणि ही व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकणार आहे, यूट्यूबची लिंक टाकतोय सर तुम्हाला. ओके, सांगा सर कसा झाला प्रोजेक्ट, अँड मग मी आपण बोलू दादाशी, मी बोलतो माझ्या दादाशी, आणि मग चेक करू कसं करायचं आहे कसं नाही.